नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी फॅक्टरीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतोय. थंबनेल पाहिलं? आनंदाची बातमी आपल्याला समजते या थंबनेलवरून आणि मी जे आता पुढे तुम्हाला एव्हिडन्स दाखवणार आहे त्यावरून. तलाठी पदवरती लवकरात लवकर येईल असं वाटू लागलेलं आहे. तुमची आशा अपेक्षा आकांक्षा याला कुठेतरी पारावर उरणार नाही हे पाहून बघा विद्यार्थी मित्रांनो, असं वाटतंय की आता लवकरात लवकर तलाठी पदवरती निघणार आहे आणि येणार. आणि मी तुम्हाला या प्लॅटफॉर्मवरून सांगतोय स्वप्नील भंडारे की जिल्हा परिषद आचारसंहिता संपल्यानंतर तलाठी पदभरतीची ऍडव्हर्टाईज आपल्याला पाहायला मिळेल. बघा मी सांगतोय, लक्षात असू द्या. आणि माघार तर नाही माझी, स्पष्टपणे सांगतोय. आता आपण बघणार आहोत रायगड जिल्ह्यामध्ये तलाठी पदभरतीच्या जागा किती रिक्त आहेत. तत्पूर्वी तलाठी फॅक्टरीच्या प्लॅटफॉर्मवरती आपल्यासाठी जो प्रामाणिकपणे कष्ट करतोय, ज्याला यशाचा गुलाल खांद्यावरती घ्यायचा आहे, अशाच विद्यार्थ्यांसाठी, ज्याला या 2026 मध्ये तलाठी व्हायचंय, अशाच विद्यार्थ्यांसाठी, ज्याला आपल्या आईवडिलांनी नोकरी, सरकारी नोकरी आपल्या मुलाला मिळावी, त्यांनी मिळवावी हे जे स्वप्न उघड्या डोळ्यांनी पाहिलं, अशा विद्यार्थ्यांसाठी, ज्याला आपल्या आईवडिलांनी पाहिलेलं स्वप्न सत्यामध्ये उतरवायचंय, अशा विद्यार्थ्यांसाठी मी घेऊन आलोय तलाठी फॅक्टरीची तलाठी मिशन बॅच. ही बॅच एक अल्प दरामध्ये आहे. कशी आहे, का आहे, कशासाठी आहे आणि यामध्ये काय मिळणार आहे ते देखील तुम्हाला उलगडा करून सांगतोय. 2,500 रुपयाला ही तलाठीची बॅच, या ठिकाणी तलाठी मिशनची बॅच तज्ञ आणि नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेली लाईव्ह रेकॉर्डेड बॅच ही 2,500 रुपयासाठी आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, 1200 ते 1400 पानांचा ठोकळा तुम्हाला अभ्यास करण्यासाठी हा ठोकळा मार्केटमध्ये मिळेल 800 ते 900 रुपयाला. बघा, आपण कमीत कमी 700 रुपयाला जरी ठोकळा धरला तरी विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर 500 प्लस टेस्ट तुम्हाला मिळणार आहेत, जे की मार्केटमध्ये तुम्हाला 1000-1200 रुपयाला मिळतील. आपण ते जरी फक्त 500 धरलं, 1 रुपयाला एक टेस्ट जरी धरली तरी 1200 रुपये इथेच जातात. तुमची बॅच जी पडते, तुम्हाला किती पडते तुम्हीच ठरवा. आता फक्त 1300 ते 1400 रुपयाला तुम्हाला ही बॅच मिळते. म्हणायला फक्त ही बॅच 2500 रुपयामध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला भरती निघेपर्यंत तरी ही बॅच चालूच राहणार आहे. पण यामध्ये प्रत्येक फॅकल्टीला शिक्षक देखील तसेच नामवंत आणि तज्ञ आहेत. श्री बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली ही बॅच होते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही. ही बॅच तलाठी फॅक्टरीचा ठोकळा तुम्हाला मोफत मिळतोय. तुम्हाला टेस्ट देखील तुम्हाला फ्री मध्ये मिळणार आहेत. पीडीएफ नोट्स देखील मिळणार आहेत 1 रुपयामध्ये. जे मार्केटमध्ये उपलब्ध असलेले प्रश्न संच तुम्हाला फक्त 1 रुपयामध्ये उपलब्ध देतो. मार्केटमध्ये 700 ते 800 रुपयाला जे बुक आहे ते 1 रुपयामध्ये उपलब्ध करून दिलंय. अशा पद्धतीने ही बॅच आहे. लवकरात लवकर जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो. त्याकरता तलाठी फॅक्टरीचं ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा आणि आपल्या अभ्यासाला अजून योग्य दिशा द्या. अडचण काय आली तर 9226018181 या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि संपूर्ण माहिती घ्या. आता चला पुढे जाऊया, आपण बघूया. बस चला विद्यार्थी मित्रांनो, गट क आणि गट ड संवर्गातील रिक्त पदांची माहिती सादर करण्याबाबत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे पाहायला मिळतं. लेटर कोणाचं आहे? अप्पर आयुक्त महसूल कोकण विभाग नवी मुंबई. आहे विश्वास? गव्हर्नमेंटचं लेटर आहे, विश्वास तर ठेवाच लागेल. कधीच आहे? 22/1/2026 आहे. 22 तारीख कधी होती? काल होती. मी आज लेक्चर सांगतोय, लेक्चर मध्ये तुम्हाला सांगतोय. गट क आणि गट ड तयारी सुरू झाली महसूल विभागाची माहिती मागवण्याची. लक्षात ठेवा, आजपर्यंत आपण या ठिकाणी वावड्या उडत होते बरेच ठिकाणी, सगळ्या ठिकाणी चालू होते की तलाठी पद भरती येणार, हे घेणार ते घेणार. पण सुरुवात आता झाली. यावरती विश्वास ठेवायला काय अडचण आहे का? काय अडचण नाही. ठीक आहे, पटलं? उपरोक्त विषयास अनुसरून जिल्ह्याच्या तसेच अधीनस्थ विभागीय अधिकारी यांच्या स्थापनेवर गट ब अराजपत्रित गट क आणि ड संवर्गातील डिसेंबर 2025 अखेरची रिक्त पदांची विहित नमुन्यातील माहिती सादर केली आहे. मग काय सादर केली आपण आता या ठिकाणी बघूया. मग आपण फक्त आता जास्त नाही, आपण फक्त आपल्या तलाठी पुरतं जरी बघितलं तरी काय अडचण नाही. ग्राम महसूल अधिकारी गट क संवर्ग. ठीक आहे, गट क संवर्ग ग्राम महसूल अधिकारी 510 पदे आहेत एकूण. बघा आता त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं, महाराष्ट्र शासनाने महसूल व वन विभाग यांच्याकडील शासन निर्णय क्रमांक तलाठी नुसार नवनिर्मित तलाठी सजांसाठी 140 तलाठी संवर्गातील पदे मंजूर करण्यात आलेली असल्याने मंजूर पदांची संख्या 510 अशी दर्शवण्यात आलेली आहे. 370 प्लस 140 अशी 510 पदे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो,
आत्ताच्या घडीला आपल्याला नव्याने मंजूर झालेली जी काही पद आहेत ते 81 पदे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात रायगड जिल्ह्यासाठी. रायगड जिल्ह्यासाठी किती पदे पाहायला मिळत आहेत? 181 पदे. आपल्याला फक्त 81 पदे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. बघा, ग्राम महसूल अधिकारी गट क संवर्ग या ठिकाणी आपल्याला ही पदे रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 81 पदांची जाहिरात या ठिकाणी रायगडमध्ये आलेली पाहायला मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाऊन आपण बघूया की जी टोटल मंजूर पदे आहेत ती 510 आहेत. ओके, अशा पद्धतीने रायगडमध्ये आपल्याला तलाठीची ही जाहिरात आलेली पाहायला मिळेल. काय आहे, कशी आहे हे तुम्ही बघून घ्या. ही पीडीएफ सगळीकडे आता चालू तर आहेच. बघा, भरलेली पदे आणि रिक्त असलेली पदे. रिक्त असलेली पदांचा हा जो काय शेवटचा रकाना आहे तो रकाना आपण या ठिकाणी पाहत आहोत. बघा, हा 81 पदे या ठिकाणी 81 पदे रायगडमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध होईल. कधी? जिल्हा परिषद आचारसंहिता संपल्यानंतर युद्ध पातळीवरती तलाठी पदभरतीचं कामकाज सुरू होणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासाला लागा, तयारीला लागा. दिवस तुमचा सोनेरी दिवस जो काय आहे तो सोनेरी क्षण उगवणार एक दिवस. त्यासाठी प्रामाणिक कष्टाची आवश्यकता आहे. ती तुम्ही कराल अशी माझी अपेक्षा आहे. ते स्वप्न पाहिलेलं उघड्या डोळ्यांनी सत्यामध्ये जर उतरायचं असेल तर त्याला कष्ट करावेच लागतील. या ठिकाणी थांबतो, भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.